काहीही झालेलं नाहीये मला बाळा. बहुधा त्या हल्लेखोरांची गोळी माझ्या छातीला घाबरून पळून गेली. बाबा, मी जरा स्पष्टच बोलते. तुम्हाला असं तर नाही ना वाटत आहे की या हल्ल्यामागे मम्मांचा हात आहे? अच्छा, म्हणजे ही भीती होती म्हणून तू विचार करतेस होय? नाही, युगंधरा असं कधीच करणार नाही. ती माझी शत्रू आहे हे जरी का अगदी खरं असलं तरी ती इतक्या खालच्या पातळीवर उतरणार नाही. माझीही खात्री आहे. पण मला त्रास देण्याची एकही संधी ती सोडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. तुम्ही वाचलाय ते नवसाईच्या कृपेमुळे. ती आपल्या पाठीशी आहे म्हणून. मला एवढंच माहिती आहे की माझ्या मागे तुझ्या कुंकवाची ताकद आहे. तुझं कुंकू हे माझं कवच आहे. भवानी आई म्हणालीच होती की जोपर्यंत काय म्हणाली होती भवानी माई? काही नाही, पण जोपर्यंत तू माझ्या पाठीशी आहेस तोपर्यंत असे हजारो हल्लेखोर आले तरी मला काहीही होणार नाही. आत्याबाई, आता ना मला बाकी कोणत्याही गोष्टीवरती विचार नाही करायचा. फक्त मी आणि माझी मुलगी. हवे तर तुला बाप नाही असं सांगून वाढवेन मी तिला. सुमित्रा, हा निर्णय तुझा तू घेतला असेल तर त्याच्या आड मी कधीही येणार नाही. आत्याबाई, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला त्या माणसाचं तोंडही बघायचं नाही. शत्रूला अपयश आलंय, त्यामुळे पुढचा प्रयत्न ते जास्त तयारीनिशी करणार. हो वामन, याचा अंदाज आहे मला, पण दौरा ठरल्याप्रमाणेच होणार. तिला राहायचं नाही तुमच्या बरोबर तर देऊन टाका ना काडी मोड. ही आयडिया बेस्ट आहे. म्हणजे आता मी काडी मोड मागितली तर ते दिल नव्हे. मग दिल नाही तर काय? आणि तुम्ही कसल्या मुहूर्ताची वाट बघताय अजून? लग्न तरी केलं होतं का मुहूर्त बघून? तुला काय एवढी घाई झाली आहे? मी काडी मोड देईन नाही तर नाही देणार. तुला काय पडली त्याची एवढी? धनी, ती गेल्यानंतर तिच्या जागी मलाच अर्ज भरायचा आहे ना म्हणून. अगं माझी राणी, तुझ्यासारख्या 100 पोरी अर्ज घेऊन लाईनीत उभे आहेत. झाली मोठी लगीन करायला. सभेला जाण्याआधी 10 वेळा विचार करा. मागच्या वेळी लवकर निघालात म्हणून वाचला, नाहीतर हुकलेली गोळी तुम्हालाच बसली असती. अहिल्या, ती हुकलेली गोळी जर मला लागली असती आणि दादा वाचला असता ना तर आनंदच झाला असता मला. आज दौऱ्यावर निघायचंय परत. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही दौऱ्यावर जाणार आहात? जानकी, दौऱ्यावर नाही गेलो तर माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचा तो विजय असेल. मग मला पण तुमच्या बरोबर घेऊन चला. मग तुम्हाला जर काही होणार असेल तर पहिल्यांदा मला होऊ द्या. पुन्हा असं काही बोललीस तर याद राख, कारण मी आता जे काही करतोय जानकी ते फक्त तुझ्या आधारावर. खूप दिवस तुझ्याशिवाय राहिलो, आता नाही.